भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती। भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती। हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ। घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा। घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा। हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ। निळा म्हणे संदेह नाही। निळा म्हणे संदेह नाही भक्ता पाही यावरी। हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांची या। दुसरे चरणा संतांची या। दुसरे चरणा संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका। बाबाजी सद्गुरुदास तुका। बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। भक्ती वैराग्य ज्ञान तिनी मूर्तिमंत जवळी। द्वंद्वातीत शांती क्षमा दया ब्रह्मचारी कली। धनमान ग्रह देह आशा नसे जा तिळबरी। ऐसे संत नारायण बाबा त्यांसी मी नमन करी। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा। दीन दुर्बळाची देवा। दीन दुर्बळाची देवा। घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा। हो दीन दुर्बळाची देवा। दीन दुर्बळाची देवा। भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती। बेस पूर्ण कमी करा। आला गेन आणि ट्रबल राहू द्या। बेस पूर्णच कमी करा। भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती। हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ। अच्छा, पवित्र कीर्तनाकरिता जो अभंग आपण निवडलाय घेतलाय तो अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीबाळ आणि वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी राजे यांचे धर्मगुरू। जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरिता स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू तुकोबाराय यांचे पटशिष्य म्हणून ज्यांना संबोधलं जातं आणि आपल्या वारकरी संप्रदायाच्या संत मालिकेतील सर्वात शेवटचे संत म्हणून ज्यांची ओळख आहे असे नगर जिल्ह्यातील पिंपळनेर निवासी असणारे सद्गुरू भक्त निळोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे। आणि या अभंगाच्या द्वारे संत निळोबाराय हे देवाला नेमकं काय आवडतं, देवाची आवड आजच्या अभंगात निळोबाराय सांगतात। विठाला विठाला
हो चिंतन म्हणून जो अभंग आपण निवडलाय तो अभंग संत निळोबारायांचा आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार आपल्या या श्री क्षेत्र चिंचोटी गावातील प्रतिवर्षाप्रमाणे चालू असणारा हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सप्ताहातील ही आज दुसऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा गावातील सर्व तरुण मंडळीच्या वतीने गावातील सर्व तरुण मंडळींनी एकत्रित येऊन या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. काल मला आमचे जिवलग मित्र लक्ष्मण महाराज सोनवणे महाराजांचा फोन आला आणि फोन आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की महाराज आमच्या गावचा सप्ताह यावर्षी फक्त पारायण करायचं होतं, बाकी काही नियोजन नव्हतं, पण गावातील सर्व तरुण मंडळी एकत्रित आली आणि तरुण मंडळींनी एकत्रित येऊन या कीर्तनाचं आयोजन केलं. एकदा जोरदार टाळी वाजवा. कसं असतं बघा, आपण जीवन जगत असताना वर्षभरामध्ये आपण सगळं करतो, पण अशा कार्यामध्ये आपण कधीच मागं राहायचं नसतं. आता तुम्ही सप्ताह तर करणार होतात, भजन करणारच होतात, पारायण करणारच होतात, राहिलं होतं फक्त कीर्तन. पण मला आनंद वाटला की तरुण मंडळींनी एकत्रित येऊन हे सगळं नियोजन केलं आणि पत्रिका काल मला त्यांनी पाठवली आणि पत्रिका पाठवल्याबरोबर ज्यावेळेस पत्रिका पाहिल्याबरोबर आनंद वाटला की एका दिवसामध्ये एवढ्या चांगल्या प्रतीचं नियोजन होऊ शकतं. त्याचं कारण फक्त आमचे लक्ष्मण महाराजांनी सगळ्या महाराज मंडळीला फोन केला. निमित्त जरी गावातील सर्व तरुण मंडळी असली तरी त्यांनी फोन केल्यामुळं आणि सगळे महाराज लोक दिवाळीला घरी असल्यामुळं कुणीही काही आडेवेडे न आणता फोन केल्याबरोबर प्रत्येकाने सांगितलं महाराज येतो. मला फोन केला, मला उद्याच्याला सांगितलं होतं, पण त्यांना म्हणलं मला आजच टाईम आहे, बघा जमते का. ते म्हणले बाबा आज तर आज भेटायला हेच मोठे उपकार आहेत म्हणले. एका दिवसात नियोजन झालं महाराजांचं. चांगल्या महाराज मंडळीची कीर्तन आपल्या सप्ताहामध्ये लखन महाराजांनी सगळ्यांना फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या गावामध्ये आज पहिल्यांदाच येण्याचा योग आलेला आहे. अतिशय गोड वातावरण आपल्या या कीर्तनासाठी सप्ताहासाठी उपलब्ध आहे. सुंदर माईक सिस्टीम आहे आणि महाराष्ट्रातील ही सर्व दिग्गज कलाकार मंडळी आपल्या या सप्ताहासाठी कीर्तनासाठी या ठिकाणी आज उपस्थित आहेत. गाण्याच्या साथीसाठी आत्ताच ज्यांच्या मुखातून आपण गोड अशी चाल ऐकली, दुर्गा रागाची ठेवण, जुने माणसं आहेत महाराज. हे दुर्गा राग गाणं सोपं नाही, माझं विशारद झालेले म्हणून मला त्याच्यातलं कळतंय. हे दुर्गा राग म्हणजे अवघड आहे गायला. गावाकडचे भजने भूपच म्हणतात न शिकलेली. ते दुर्गा राग इतका अवघड आहे, पण आमचे हरिभक्त पारायण माऊली महाराजांनी अतिशय गोड त्या दुर्गा रागाची ठेवण म्हणली. मी त्यांना चालीतच विचारलं राग दुर्गा आहे का, म्हणलं एखाद्या वेळेस आपलं चुकतंय का काय, पण नाही म्हणले बरोबर आहे. दुर्गा रागाची ठेवण अतिशय गोड चाल माऊली महाराजांनी गायली. ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना माझं वंदन आहे. त्यांना ज्यांनी गायनाची साथ दिली आमचे हरिभक्त पारायण गोड गळ्याचे गायक आमचे रामेश्वर महाराज शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आमचे हरिभक्त पारायण कुंडलिक महाराज शिंदे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. त्यांच्या पलीकडे आमचे हरिभक्त पारायण राहुल महाराज शिंदे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आमचे हरिभक्त पारायण आमच्या लखन महाराजांचेच बंधू आमचे हरिभक्त पारायण आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पहिल्या वर्षाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून दुसऱ्या वर्षामध्ये ज्यांचं पदार्पण आहे असे आमचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर माऊली महाराज सोनवणे महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. मृदंगाच्या साथीसाठी आता ज्यांच्यासमोर ज्यांनी मृदंगाची सेवा आपल्यासमोर केली आमचे हरिभक्त पारायण सोहमदादा ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि माझ्याबरोबर आमचे हरिभक्त पारायण मृदंग विशारद विशालदादा शिंदे विशाल महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. समोर बसलेले सर्व भाविक श्रोते बहुसंख्य माता माऊल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बरोबर 8:40 कीर्तन सुरू झालं, 10:40 आपलं कीर्तन संपलेलं असेल. मला वाटतं 9:30 काटा चाललेला आहे, बरोबर आहे ना. 9:30 काटा चाललेला, एक 1.25 तास माझ्याकडे शिल्लक आहे. राहिलेल्या 1.25 तासाच्या वेळामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं या अभंगाचं तोडकं मोडकं चिंतन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. विनंती एकच आहे, हाताने टाळी वाजू नका बरं का. मरण एखादं, बाकी काय नाही. आला हेच उपकार आहेत. मी लोकायला टाळ्या वाजवा म्हणत नाही महाराज, हे येलेत हेच उपकार आहेत महाराज. काय कीर्तन करा लोकायला लई सवय, टाळी वाजवा. बसलेत बिचारे बोलत्या जातीन उठून बॉम्बला लागणे एकट्याला, काय करायचं टाळी वाजवा. मी कोणाला टाळी वाजवा म्हणत नाही. शेवटपर्यंत टाळी वाजू नका. विठ्ठल विठ्ठल काय कोणी म्हणू नका. झोप आली तर बिंदास झोपा जाताना मी उठितो, काय काळजी करू नका. विठ्ठला विठ्ठला या कीर्तनाचं शूटिंग न्यूज 24 ना यूट्यूबला चॅनल आहे ना, न्यूज 24 असं यूट्यूबला चॅनल आहे आणि ते लाईव्ह कीर्तन आहे. रोज ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमचे
अशोकजी फपाळ या ठिकाणी या कीर्तनाच्या शूटिंगसाठी उपस्थित आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. गावातील सर्व तरुण मंडळी एकत्रित येऊन या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे आणि तरुण मंडळींनी एकत्रित संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये परमार्थिक क्षेत्रामध्ये आज तरुणाची फार मोठी गरज आहे. बघा, आम्ही आताच बसल्यानंतर मी यांना बोललो की आज तरुणाची परमार्थाला फार मोठी गरज आहे. का गरज आहे? आज कीर्तन करणारा तरुण तयार झालाय, कीर्तनामध्ये वाजवणारा तरुण तयार झालाय, पण नेमका कीर्तन ऐकायला तरुण पुढं दिसत नाही. तुम्ही म्हणता म्हाताऱ्या माणसानं ऐकायचं नाही का? असं नाही, त्यांनी तर कीर्तन ऐकलंच पाहिजे, पण आज खरी कीर्तनाची, प्रवचनाची, वारकरी संप्रदायाची तरुणाला फार मोठी गरज आहे. का बरं? या तरुण वयातच सगळा परमार्थ चांगल्या प्रकारे होऊ शकतो महाराज. एकदा का वय थकलं, हातपाय थकले, पुन्हा परमार्थ होऊ शकत नाही. तरुणपणामध्ये जो परमार्थ माणूस करू शकतो तो म्हातारपणामध्ये करू शकतो का? करू शकत नाही. आणि म्हातारपणामध्ये जर चांगला परमार्थ झालाच असता तर तुकाराम महाराज कशाला म्हणले असते? तरणा भाग्यवंत नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात. हो जगद्गुरु तुकोबारायांनी गोड वर्णन केले गाथेमध्ये. तुकोबाराय बोलतात, तरुणांनी कुठं नटावं? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणांनी कीर्तनात नटलं पाहिजे, तरुणांनी कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, तरुणांनी कीर्तनामध्ये गायलं पाहिजे, तरुणांनी कीर्तनामध्ये वाजवलं पाहिजे. आज हल्ली तरुण कीर्तनकार तयार झालेत, वादक तयार झालेत, गायक तयार झालेत, पण आजही तरुणांची कीर्तन ऐकण्याकरता संख्या पाहिजे तेवढी दिसत नाही. म्हणून तरुणांनी कीर्तन ऐकणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे सांगतो, ऐका. माझा भारत देश स्वातंत्र्य व्हावा, माझ्या भारत देशाला कोणाच्या पारतंत्र्याखाली कधी जगणं नसावं, माझी भारत माता इंग्रजाच्या गुलामगिरीत मला नकोय आता. म्हणून भारत देशाच्या स्वातंत्र्याकरता वयाच्या 23व्या वर्षी फासावर जाणारा भगतसिंह आपल्या तरुणांनी ऐकणं आज काळाची गरज आहे. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावर गेले भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून. याच्या पुढे जाऊन सांगतो, हिंदवी स्वराज्य माझं, मावळा माझा, हत्ती माझा, किल्ला माझा, घोडा माझा, जगंतर महाराष्ट्राकरता, मरणतर या महाराष्ट्राच्या माती करता, आणि इथून पुढचं आयुष्य फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या माती करता. म्हणून वयाच्या 16व्या वर्षी आपल्या हातामध्ये तलवार घेऊन आपल्या बोटातील रक्त भवानी मातेला अर्पण करणारा छत्रपती शिवाजी राजा आजच्या तरुणांनी ऐकणं फार गरजेची गोष्ट. वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंह फासावर जातात, वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी राजे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतात. याच्या पुढे जाऊन सांगतो, वयाच्या 16व्या वर्षी विश्वमाऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सारखा एक महान ग्रंथ तुमच्या माझ्या हातात देऊन जातात. या सगळ्या तरुणपणातल्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारायांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. मला असं वाटतंय, ज्ञानोबाराय जर वयाच्या 16व्या वर्षी आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ देत असतील तर किमान वयाच्या 16व्या वर्षी आपण ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी एखादी ओवी वाचली पाहिजे. 16व्या वर्षी ज्ञानोबारांनी आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला, किमान 16व्या वर्षी आपण ती ज्ञानेश्वरी वाचली तरी पाहिजे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, मने निवृत्तीदासू अवधारी जोजी, हे शब्द ब्रह्म आशेष तेची मूर्ती सुवेश, येत वर्णवपो निर्दोष मिरवत असे, स्मृती तेची अवयव देखांगिक भाव, जेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानोबारांनी हा ज्ञानेश्वरी सारखा आपल्याला महान ग्रंथ दिला. आपल्याला तितकी ताकद नाही, आपला तेवढा अभ्यास नाही, आपण असा एखादा ग्रंथ समाजाला देऊही शकत नाहीत, पण जी ज्ञानेश्वरी ज्ञानोबारांनी आपल्याला दिली, जो गाथा तुकोबारांनी आपल्याला दिला, किमान सकाळी स्नान झाल्यानंतर ज्ञानेश्वरीची एक ओवी, जगद्गुरु तुकोबारांचा एखादा गाथ्यातला अभंग आपण वाचू शकतो. एवढं तरी आपल्या हातात आहे, हे आपण करू शकतो. आणि हे सगळं तरुणपणामध्ये केलं पाहिजे. बघा, सगळं तरुणपणामध्ये. भारत देशात आपल्याला जन्म मिळाला आणि त्यातली त्यात महाराष्ट्रात आपला जन्म आहे. महाराष्ट्रात आपला जन्म आहे त्यातली त्यात बीड जिल्ह्यात आहे. हे लय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे आहेत, पण बीड जिल्ह्याचं म्हणजे आता थोडं वेगळं ओळखायला ते विषय सोडून द्या लक्षात. पण बीड जिल्ह्याची पहिली ओळख वेगळी. महाराज बंकट स्वामी याच जिल्ह्याने दिली, चाकरवाडीचे माऊली महाराज याच जिल्ह्याने दिले, आमचे सद्गुरू नारायण बाबा याच जिल्ह्यानं आपल्याला दिले, भीमसिंह महाराज याच जिल्ह्यानं आपल्याला दिले. असे कित्येक संत या बीड जिल्ह्यानं आपल्याला दिलेले आहेत. आणि अशा जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला आहे.
त्याचा स्वाभिमान आपल्याला नक्की असला पाहिजे महाराज. बीड जिल्ह्यामध्ये गायक असतील, वादक असतील, कीर्तनकार असतील. आज आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर सगळ्यात टॉप 10 कीर्तनकार, टॉप 10 गायक आणि टॉप 10 वादक जर कुठले असते तर बीड जिल्ह्यातले आहेत महाराज. हे आपल्या जिल्ह्याचं भूषण आहे. आज आळंदीत जो नामांकित कीर्तनकार आहे त्याला विचारा जिल्हा बीड, वादकाला विचारा जिल्हा बीड, गायक जो चांगला गातो त्याला विचारा जिल्हा बीड. आपल्या मातीचा तो गुण आहे, आपल्या मातीची ताकद आहे की या बीड जिल्ह्यात जन्माला आलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक कलाकार हा मोठ्याच उंचीवर जातो. का? कारण या जिल्ह्याला मोठ्या संतांची परंपरा आहे. आणि अशा बीड जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला आहे, महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालेला आहे, याचा आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. बऱ्याच लोकांना महाराष्ट्राचं नाव काढल्यानंतर लोक म्हणतात महाराज करा कष्ट व्हा भ्रष्ट जय महाराष्ट्र. ही व्याख्या लोकांनी पाठ केलेली, पण महाराष्ट्राची व्याख्या ही नाही. महाराष्ट्राची व्याख्या खरी काय लक्ष देऊन ऐका. माणसानं माणूस जोडून तुम्ही स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. पुन्हा ऐका. माणसानं माणूस जोडून तुम्ही स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. शास्त्र सांगते संतांच्या ताटातलं खावं लागतं उष्ट. पाण्यातली गाथा वर काढताना तुकोबारांना कितीतरी सोसावे लागले होते कष्ट, पण त्यांच्या जीवनामध्ये वैराग्य होतं उत्कृष्ट. या परमार्थामध्ये लागत नाही दादांनो जात पात आणि काष्ट, कारण आपल्या राज्याचं नाव आहे महाराष्ट्र. अशा महाराष्ट्रात आपल्याला जन्म मिळाला. इथं जातीपातीचा कोणी उल्लेख करत नाही, कुठल्या जातीचा आहे. इथं प्रत्येकाला अधिकार आहे. मराठा असेल, माळी असेल, धनगर असेल, कुंभार असेल, चांभार असेल, यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. किंवा याच्या पुढे जाऊन तुकोबाराय बोलले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार, बाळे नारी नर आदी करून वेश्याही. एवढं तुकोबाराय पुढे जाऊन बोलले. इथं प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे. आणि प्रत्येकाला अधिकार असल्यामुळं या पारमार्थिक क्षेत्रामध्ये तरुणांनी सहभागी होणं काळाची गरज आहे. बघा विठाला विठाला तुम्ही भाग्यवान आहेत की तुमच्या गावाला दक्षिणमुखी हनुमंतरायाचं हे मंदिर आहे. बरोबर आहे ना? लोक लांब लांब जातात महाराज. जिथं दक्षिणमुखी हनुमंतरायाचं मंदिर आहे लोक लांब लांब दर्शनाला जातात. ज्या गावात ते मंदिर आहे दक्षिणमुखी हनुमानाचं, आजूबाजूचे लोक तिथं आवर्जून येत असतात. पण ज्या गावात हे मंदिर असतं त्या गावातल्या लोकांना त्याची किंमत कळत नाही. काही आता तुमच्या गावात बी असे 5-25 नमुने असतील, इकडे फिरकत बी नसतील. ती गावगाव असतात, गावगाव असतात. तुमच्याच गावात नाही, गावगाव असतात. ते 5-25 तरी इथं बी असतील की ते केव्हा अजून मंदिर कुंकडे त्यांना माहीत बी नसेल. बरोबर आहे का नाही? पण आपलं भाग्य आहे, तुमचं नशीब आहे तुमचं की अशा गावामध्ये तुम्हाला जन्म मिळाला. पवित्र असं दक्षिणमुखी हनुमंतरायाचं मंदिर या ठिकाणी आहे. मग आपल्याला या गावात जन्म मिळाला. आपण स्नान झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर, मी जसं सांगितलं ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी तुकोबारायांचा गाथा वाचल्यानंतर आपण इकडं दक्षिणमुखी हनुमंतरायांचं दर्शन घेण्याकरता या मंदिराकडे आपण आलं पाहिजे. परमार्थ उतार वयामध्ये होत नाही महाराज. जे काय करायचं आहे, आज माऊली महाराजांचं वय थकले. जे तरुणपणामध्ये जे गात होते बाबा तुम्ही आता गातात का तसं? तशा हरकती वगैरे आता निघत नाहीत, नुसते हातातूनच निघतात. आता निघाले तर अशाच. बरोबर आहे का नाही? पण तरुणपणामध्ये गळ्यातून निघत होते. आता वय झाल्यामुळं एखादी जागा कळती पण ती निघत नाही वय झाल्यामुळं. आणि हातपाय थकले की लोकायला परमार्थ करा वाटते. जवळ अंगात उरग अशी गरमी असते, तरुणपणा असतंय असा, तोपर्यंत माणसं इकडे येत नाहीत. आणि मग आता वय झालं मला जरा देव होय तिकडे मला देव करा वाटायला. इतके दिवस काय केलं तो देव करा वाटायला? मला देव करा वाटायला. इतके दिवस काय केलं मग? मला देव करा वाटायला. वय झाल्यानंतर इकडं लय मला येऊ द्या तुमच्यासोबत. कशाला? आमच्यासोबत येऊन का आमचे कीर्तन बंद पाडायचे काय? वय जोपर्यंत तरुण आहेत तेव्हा नाही महाराज, पण जेव्हा उतार वय लागलं ती माणसाला परमार्थ करा वाटतो महाराज. एक जण तर 70 वर्षाचं म्हातार माझ्याकडे आलं. मला न म्हणलं काय होईल? मला माळ घालायची. म्हणलं का? चावानाच गेले त्या बघा ऐक. लगेच दुसरं आलं, मला बी घाला वाटेल. म्हणलं का? मला चावत आहे. म्हणलं मग मला आणतच नाहीत ऐक म्हणून माळ घालायची. आणि इतक्या दिवस जेव्हा अंगात तरुण पण होतं, हातपाय चलत होते, तेव्हा इकडे येऊ वाटलं नाही, माळ घालायला घालू वाटली नाही. म्हणून जोपर्यंत तरुण आहेत तोपर्यंत माणसानं परमार्थ केला पाहिजे. विठाला आनंद वाटला की आपल्या गावातील ही सर्व तरुण मंडळी या ठिकाणी एकत्रित आली आणि एकत्रित येऊन या गोड असं सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. बघा
एकाच दिवसात नियोजन झालंय, पण खरंच सांगतो महाराज, चांगले कीर्तनकार आपल्याला मिळाले, चांगले. तसं मी असं एवढ्यात येत नाही महाराज. हे यांनी सगळ्यांनी माझे कीर्तन ऐकलेले. जिथं बी आलेलो आहे हरिश्चंद्र पिंपरीला परिसरात, इकडं देवडीला बी आलो होतो, इकडं चिंचळ्याला बी आलो होतो. तसं 12-13च्या पुढंच असतंय आमचं सगळं काय असं. पण ते नेमकं योगायोग दिवाळीला आलेलं असल्यामुळं ते लखन महाराजांनी फोन केला आणि ते जमलं बघा सगळं. आणि ते सगळ्या कीर्तनकाराचं तसंच झालंय. लक्ष्मण महाराजांनी फोन केला आणि सगळे दिवाळीला घरीच असल्यामुळं त्यांनाही वाटलं बा बरं आहे घरी राहण्यापेक्षा आपलं काय फुलाची पाकळी आहे का नाही, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं कुणीच आडेवेडे घेतलेले नाहीत. पण तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्व तरुण मंडळीला धन्यवाद देतो आणि झालेली आपलं हे कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला सज्जनाओ, चिंतनातला जो अभंग आहे तो अभंग संत निळोबारायांचा. कोण निळोबाराय, काय निळोबारायांचा अधिकार. विश्वाचा चालक मालक, जगाचं भरण पोषण करणारा भगवान परमात्मा ज्यांना भेटण्याकरता या मृत्यू लोकात आला, स्वतः देव ज्यांना भेटण्याकरता आला, नीट ऐका, स्वतः देव ज्यांना भेटण्याकरता आला, देव भेटण्याकरता आला, तरी सुद्धा निळोबारायांनी देवाला स्पष्ट भाषेमध्ये सांगितलं, देवा पार्थिल्या वाचून आला शिका, वा वा, आला शिका, पार्थिल्या वाचून आला शिका, आला शिका, पार्थिल्या वाचून आला शिका, आला शिका. प्रार्थीला वाचून आला शिका, आला प्रार्थीला वाचून आला शिका. स्वतः देव निळोबारायांना भेटण्याकरता आला, तरी सुद्धा देवाला निळोबाराय बोलतात. येथे तुझ लागी बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचोनी आला शिगा. देवा तू इथं कशा करता आलास, मी तुला बोलवलं नाही देवा. निळा म्हणे आम्ही नोळ खोजी देवा, तू कयाचा धावा करीत सो. देवा मी तुला बोलवलं नाही, मी तुला ओळखत नाही, मी इथं जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करत बसलोय. ऐका, निळोबाराय जगद्गुरु तुकोबारायांचं भजन करायचे आणि भेटायला कोण आला होता, देव आला होता. स्वतः देव ज्यांना भेटण्याकरता आला, असा ज्या साधूचा अधिकार, अशा एका अधिकार संपन्न साधूचा संतांचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. निळोबारायांचा अधिकार फार मोठा आहे महाराज. निळोबाराय हे देवमान्य संत होते. कोणते संत, देवमान्य. ऐकायचे तर नेहमी देवमान्य संतांचं ऐकायचं, लोकमान्य संतांचं कधी ऐकायचं नाही. ऐकायचे तर नेहमी देवमान्य संतांचं ऐकायचं. याच्यावरती एक इतिहास असा सांगितला जातो. काय झालं, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, माझ्याकडे लक्ष द्या. स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांकडं मुंबईवरून काही लोक कीर्तनाची तारीख घेण्याकरता आळंदीला आली. आळंदीला आल्यानंतर ती माणसं जोग महाराजांच्या रूमवरती गेली आणि महाराजांना विचारू लागली, महाराज तुमची तारीख पाहिजे. जोग महाराज कडक स्वभावाचे होते, ते लगेच तारीख देत नव्हते. उठा म्हणले तारीख मिळणार नाही. ते लोक उठले आणि मुंबईला गेले. पण त्यावेळेला लोकमान्य टिळकांची आणि जोग महाराजांची चांगली मैत्री होती. आणि कीर्तन तारखा घेणारे लोक वशीला लावायला लय पक्के असतात महाराज. कीर्तनकारानं तारीख दिली नाही, त्याच्या जवळचा माणूस गाठतात बरोबर, आणि त्याच्या हातानं काय घेतात, पुन्हा तारीख घेतात. त्याचं नाव काय, वशिला. काय नाव आहे, वशिला. मला व्हॉट्सअपला आलं तर महाराज. व म्हणजे वयाची आट नाही, शी म्हणजे शिक्षणाची आट नाही, आणि ला म्हणजे कोणतीच लायकी नाही, त्याचं नाव वशिला. आलं का लक्षात. ते लोक मुंबईला लोकमान्य टिळकांकडे गेले. म्हणले महाराज ते आळंदीचे तुमचे मित्र आहेत. म्हणले कोण, विष्णुबुवा जोग. म्हटले मग.
आम्ही त्यांच्याकडे कीर्तनाची तारीख घेण्याकरता गेलो होतो, पण त्यांना काय आम्हाला तारीख दिली नाही, तेवढी तारीख आम्हाला घेऊन द्या. त्या काळात लोकमान्य टिळकांनी जोग महाराजांना पत्र लिहिलं. काय पत्र लिहिलं? श्री विष्णुबुवा जोग, मुंबईवरून काही लोक आपल्याकडे कीर्तनाची सेवा घेण्याकरता आली होती. ती लोक माझ्या प्रेमाचे असल्यामुळं आपण त्यांना आपल्या कीर्तनाची सेवा द्यावी. कळावे बाळ गंगाधर टिळक कंसामध्ये लोकमान्य. असं पत्र लोकमान्य टिळकांनी लिहिलं. ते पत्र घेऊन ती लोक पुन्हा आळंदीला आली. पुन्हा जोग महाराजांच्या रूमवरती गेली आणि महाराजांना विचारू लागली, महाराज तारीख पाहिजे. जोग महाराज म्हणले, तुम्हाला सांगितलं होतं ना तारीख मिळणार नाही म्हणून, परत कशाला आलात? लोक म्हणले, हे पत्र वाचा मग बोला. जोग महाराजांनी ते पत्र वाचलं, पत्रातील मजकूर वाचला आणि पत्रातील मजकूर वाचल्यानंतर जोग महाराजांना जास्त राग आला. उठा म्हणले, आता तारीखच देत नाही म्हणले, उठा. लोक म्हणले, का देत नाही महाराज? पत्र हे लोकमान्याचं आहे. ऐका, लोक काय म्हणले, का तारीख देत नाहीत? पत्र कोणाचं आहे? लोकमान्याचं. त्यावेळेस जोग महाराजांनी उत्तर दिलं, पत्र जरी लोकमान्याचं असलं तरी मी लोकमान्याचं ऐकत नसतो, मी फक्त देवमान्याचं ऐकत असतो. असे देवमान्य संत निळोबार आहे. कुणाचंही ऐकायचं नाही महाराज, कुणाचंही ऐकायचं नाही. देवमान्य संत निळोबार आहे आणि देव ज्यांना मानत होता, देव ज्यांना दर्शन देण्याकरता आला होता, अशा एका अधिकार संपन्न संतांचा अभंग आपण सेवेकरता निवडला आहे. आणि या अभंगाच्या द्वारे निळोबार आहे देवाला नेमकं काय आवडतं, देवाची आवड वर्णन करतात. थोडंसं लक्ष देऊन ऐका. आपण जर या संपूर्ण मृत्यू लोकाचा विचार करायला गेलो तर या मृत्यू लोकामध्ये 3 लोकांच्या आवडी आपल्याला पाहायला मिळतात. किती लोकांच्या? 3 लोकांच्या. मला मधून बोलत चालल्यावर जरा मला बरं वाटतंय. या मृत्यू लोकामध्ये आपल्याला किती लोकांच्या आवडी पाहायला मिळतात? 3 लोकांच्या. कोणते 3 लोक? जीव, संत आणि देव. जीवाला काय आवडतं याचंही वर्णन आपल्या संत वाङ्मयाने केलेले आहे. संतांना काय आवडतं याचंही वर्णन संत वाङ्मयामध्ये आलेलं आहे आणि देवाला काय आवडतं याचं वर्णन आजच्या अभंगामध्ये आलेलं आहे. आता एक मुद्दा आपल्याला पाहायचा आहे. अतिशय सोपं चिंतन मी तुम्हाला देणार आहे. पहिली आवड आहे जीवाची. जीव म्हणजे तुम्ही आम्ही. जीवाला काय आवडतं? अर्थात माणसाला काय आवडतं? माणसाला काय आवडतं हा प्रश्न विचारल्यानंतर प्रश्नावर प्रतिप्रश्न असा आहे की माणसाला काय आवडत नाही. माणसाला सगळंच आवडते. कोणाला 4 नमुन्याचं खायला आवडते, कोणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडते, कोणाला खेळायला, फिरायला, नाचायला, घुमायला, TV, वर्ल्ड कप, IPL, कसोटी, हार्दिक पांड्या, चेन्नई, मुंबई, दिल्ली. प्रत्येकाची आवड कशी वेगवेगळी. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी आवडतात. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं. प्रत्येकाच्या आवडी भिन्न भिन्न आहेत. पण ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केली. ज्ञानोबाराय म्हणतात, जगातला कुठलाही माणूस असू द्या, प्रत्येक माणसाला 2 गोष्टी आवडतात. कोणत्या 2 गोष्टी? ऐका ज्ञानोबारायांची ओवी. जगस्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, नमरणे निर्विवाद जगा पडिये. ज्ञानोबाराय म्हणतात, जगातल्या प्रत्येक माणसाला पहिली गोष्ट आवडते. त्या गोष्टीचं नाव आहे सत्ता. काय? सत्ता. सत्ता कोणाला आवडत नाही बरं? आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत, बरोबर आहे. कोण आहेत? मुख्यमंत्री. असं कोणाला वाटत नाही बरं देवेंद्र फडणवीस साहेबाला खाली वाढावं आणि त्यांच्या खुर्चीवर मी बसावं? वाटत नाही. मुख्यमंत्री व्हावं वाटतंय, सरपंच व्हावं वाटतंय, मी गावचा सरपंच असलं पाहिजे, मी तालुक्याचा आमदार असलो पाहिजे, मी जिल्ह्याचा खासदार असलो पाहिजे, मी सांगावं आणि माझं कुणीतरी ऐकावं, अशी प्रत्येक माणसाची इच्छा आहे. सत्ता ही प्रत्येक माणसाच्या आवडीची गोष्ट आहे महाराज. त्या सत्तेसाठी लोक काय करतील आज सांगता येणार नाही. म्हणून सत्ता प्रत्येक माणसाला आवडते. आणि पहिली आवड लक्षात आली नसेल तर ज्ञानोबाराय पुढे बोलतात, न मरणे निर्विवाद जगा पडी. न मरणे म्हणजे अमरपणा. आता इथे एवढे तुम्ही कीर्तनाला लोक जमलात, मला सांगा तुमच्यापैकी कोणाला वाटतंय बरं कीर्तन संपल्या मी जावं? घरी नाही आहे का कोणी? असला तर हात वर करा, जाताना माझ्या गाडीत बसा, चांगला घाट बघून सोडून देतो मी. आहे का कोणी? कोणाला आवडते मरायला? अमरपणा प्रत्येकाला आवडतो, मरायला कोणालाच आवडत नाही महाराज. प्रत्येकाला वाटते मी कधी मरू नये, मरण मला कधी येऊ नये. पण तुकोबाराय, ज्ञानोबाराय, निळोबाराय, नाथबाबा आदी करून सगळ्या संतांनी आपल्याला हेच सांगितले, अमरपणा जरी तुम्हाला आवडत असला तर एक ना एक दिवस आपल्याला मरायचं आहे. आवी नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. प्रत्येक माणसाला वाटत असतं की मी कधी मरू नये,
पण मरावं प्रत्येकाला लागतं महाराज. अमरपणा आजपर्यंत कोणीही घेऊन आलेला नाही. मोठ्या मोठ्या अवतारिक पुरुषांना इथून जावं लागले. येथे नाही उरू आले अवतार, येथे पामर जीवाची, येथे पामर जीवाची. येथे नाही उरो आले अवतार, येथे पामर जीवाची, येथे पामर जीवाची. अतिशय गोड प्रमाण दिलं बघा. मोठ्या मोठ्या अवतारिक पुरुषांना इथं थांबता आलेलं नाही. इथं नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. नीट ऐका. मग जिथं अवतारिक पुरुषांना जावं लागलं, कोणाला? जिथं अवतारिक पुरुषांना जावं लागलं. तुम्ही आम्ही तर सगळे अवतावरलेत, बरोबर आहे का नाही? अवतारिकांना थांबता आलं नाही तर अवतावरलेलं कसं थांबा येईन इथं, बरोबर आहे? प्रत्येकाला मरण येणार आहे महाराज. मरण कोणालाच आवडत नाही, पण प्रत्येकाला मरावं लागतं हे निश्चित आहे बघा. म्हणून कोणाला अमरपणा आवडतो, कोणाला सत्ता आवडते, कोणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कोणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कोणाला खेळायला फिरायला. प्रत्येकाच्या आवडीचे विषय वेगवेगळे आहेत. अजून 2 गोष्टी सांगतो. मृत्यू लोकात जो माणूस जन्माला आलाय त्या माणसाला अजून 2 गोष्टी आवडतात. कोणत्या 2 गोष्टी? मृत्यू लोकात ज्या माणसाचा जन्म झालाय, काही लोकांना परमार्थही आवडतो आणि काही लोकांना संसारही आवडतो. काही लोकांना संसार आवडतो, काही लोकांना परमार्थ आवडतो. पण कीर्तनामध्ये बसलात खरं बोला, जितक्या आवडीनं माणूस परमार्थ करतो, जितक्या आवडीने माणूस संसार करतो, तितक्या आवडीने परमार्थ करतो का? बोला ना. जितक्या आवडीनं आपण संसार करतो तितक्या आवडीने परमार्थ करतो, करत नाही महाराज. एखाद्या माणसाला इथं मुंद्या कीर्तनात टाळी वाजवा, वाजत नाही टाळी. 2दा म्हणावं लागते तेव्हा एकदा वाजती, बरोबर आहे का नाही? जितक्या आवडीने संसार माणसं करते तितक्या आवडीने परमार्थ करत नाहीत. परमार्थ करायला माणसाला लाज वाटते महाराज. वाजविता टाळी, लाज वाटे वाजविता टाळी, लाज वाटे वाजविता टाळी, लाज वाटे वाजविता टाळी. हातावरी हात करून या फळी, वाजविता टाळी लाज वाटे. माझ्या पदरचं एकही वाक्य मी बोलणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात टाळी वाजवताना काय होते? लाज वाटते. बघा तुम्ही कीर्तनात लोक मोकळ्या मनाने टाळ्या कवाच वाजत नाहीत. वाजले तरी अशी आपण बारीक वाजणार. तसली वाजवायची नाही. तसली मी टोल नाक्यावर रोज ऐकतोय. तसली नाही वाजवायची. तसल्या मी लय कानावर पडल्या तसल्या माझ्या. खणकून कीर्तनात टाळी वाजली पाहिजे महाराज. अशी खणकून आवाज आला, 2-4 माणसाला शेजारच्या असा आवाज आला पाहिजे तसली टाळी वाजवायची. पण टाळी वाजवा म्हणलं की माणसाला लाज वाटते. इथं कीर्तनात लाज वाटते. आणि गरीब ऐकून म्हणद्या बरं, लेकरू रडायलं की मी जरा पाणी घेऊन येते, ह्याला सांभाळा. त्याला सांभाळायला घेतलं आणि ते रडायलं, गा 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 नको रडू रा. तिथं कशा वाजतात टाळ्या? खाना 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 वाजतात का नाही? ह्याचा अर्थ काय? संसार जितक्या आवडीने करतो तितक्या आवडीने माणूस परमार्थ करतो का? करीत नाही महाराज. म्हणून संसारही जीवाची आवड आहे आणि परमार्थही जीवाची आवड आहे. काय दिलंय आपल्याला संसारानं महाराज? काहीच दिलं नाही. वास्तविक पाहता ज्या संसारानं आपल्याला किंचितही सुख दिलं नाही तरी सुद्धा तो संसार आपल्याला आवडतो. त्याच्यात सुख किंचितही नाही. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठी. या संसारानं आजपर्यंत आपल्याला किंचितही सुख दिलेलं नाही. पण ज्याने आपल्याला सुख दिलेलं नाही तो संसार माणसाला आवडतो महाराज. काय दिलं संसारानं आजपर्यंत? काहीच दिलं नाही. आणि संसारानं जर आपल्याला सुख दिलं असतं तर पूर्वीचे राजे महाराजे लोक संसाराचा त्याग करून वनात गेले नसते. भागवत कथेमध्ये वर्णन आलेले बघा. प्रपंची जरी सुख जोडे तरी कासी विती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते का वेडे म्हणावे. ते का येडे होते का? ते येडे होते का? राज्याचा त्याग करून वनात निघून गेले का? त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, आयुष्यभर जरी आपण संसार केला याच्यात आपल्याला सुख मिळणार नाही. कोणता माणूस आहे बरं संसार करणारा लय सुखी? कोणाला विचारा बरं कसं चाललंय? लोक काय म्हणतात? बरं आहे म्हणतात ना. काय म्हणतात? बरं आहे. पण खरं आहे का ते? म्हणायला बरं आहे, खरं काहीच नाही त्याच्यामध्ये.
कोणाला विचारा महाराज, सगळे कानल्या कुतलेले, ह्याला वाटतंय त्याचं बरं, त्याला वाटतंय त्याचं बरं, बरं कोणाचंच नसतंय, सगळे सारखंच असते महाराज. नुसतं म्हणायला बरं आहे, नाही तर सगळे कानल्या कुतलेलेच आहेत संसारामध्ये. काय दिलंय संसारानं महाराज? काही सुख नाही महाराज. पुण्यामध्ये एका सोसायटीमध्ये इकडच्या फ्लॅटमध्ये 2 जण नवरा बायको राहायचे आणि इकडच्या फ्लॅटमध्ये 2 जण राहायचे. इकडचे जे 2 होते ते नेहमीच भांडणं खेळायचे आणि इकडचे जे 2 होते ते नेहमीच हसायचे. जे भांडणं खेळणारे होते ते नवरा बायकोला म्हणला, शेजाऱ्याचा काहीतरी आदर्श घे. 12 महिने त्यांच्या घरातून हसण्याचा आवाज आहे म्हणला. काय किरकिर किरकिर किरकिर, घरी आलं की आपले भांडणं. 12 महिने भांडणं तो म्हणला. मला तर कदर आला वा म्हणला, शेजाऱ्याचा काहीतरी घेणं म्हणला आदर्श. कधी आला का तिथून आपल्याला रडण्याचा आवाज, कधी भांडणाचा आवाज झालं का म्हणला? असं कधी कधी ऐकलंच का त्यांचं भांडण झालेलं? कधी बी खिडकी उघडली की त्यांचा हसण्याचाच आवाज आहे. बायको म्हणली, विचारून या बरं नेमका आनंद कशाचा एवढा. त्याच्याकडे विचारायला गेला, त्याला वाटतं त्याचं लय बरं आहे काय की. त्याच्याकडे विचारायला गेला, म्हणला काय तुमची फॅमिली राव म्हणला, 12 महिने 24 तास तुमच्या घरातून हसण्याचा आवाज येतो राव म्हणला. खरंच म्हणला, कुटुंब असावं तर असं कुटुंब असावं, अशी फॅमिली आपण आजपर्यंत पाहिली नाही. 12 महिने तुमच्या घरातून हसण्याचा आवाज येतोय, कसं काय एवढा आनंद? ते म्हणला, तुला कोण म्हणलं आनंद आहे? म्हणला मग हसतात का? म्हणते म्हणला, आमचं बी तुमच्यासारखंच आहे म्हणला, फक्त फरक एवढा आहे, आमच्या दोघांचे नवरा बायकोचे भांडणं होतेत म्हणला, आणि भांडणं झाली की आमची बायको मला बेलनं फेकून आणते. बेलनं कळतं का? हां, बेलनं माहीत असेल ना, आणलं असं नाही एका दिवशी. आमचे भांडणं होतेत म्हणला, आणि भांडणं झाली की आमची बायको मला बेलनं फेकून मारती. ते बेलनं जर मला लागलं तर बायको हसते, हुकलं की मी हसतोय म्हणला, बाकी काहीच नाही. आमचं बी तुमच्यासारखंच आहे म्हणला. काय याला वाटतंय त्याचं बरं आणि त्याला वाटतंय त्याचं बरं, बरं कोणाचंच नसतंय. विठाला म्हणून संसाराने माणसाला किंचितही सुख दिलेलं नाही महाराज. सुखच नाही संसारात महाराज. संसारात माणूस पळला की सुख नावाची गोष्ट वजा झाली. सुख नाहीच. तुम्ही कोणालाही विचारा, कसल्याही माणसाला महाराज, सुख नाही कोठे आले या संसारी, वाया भरे हो वाया भरे सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया भरे हो नका, वाया भरे हो नका. नाही कोठे आला नाही कोठे आलिया संसारी, नाही कोठे सुख नाही कोठे आलिया संसारी. हे सुख नाही कोठे आलिया संसारी, वाया भरे हो नका, वाया भरे हो नका. या संसारामध्ये सुखच नाही महाराज. सुख नाही कोटे आलिया संसारी. संसाराला आल्यानंतर सुख नाहीच महाराज, सुख नाहीच. या संसारामध्ये सुख नसल्यामुळं तुकाराम महाराजांनी संसाराला उपमा देत असताना तुकाराम महाराज म्हणतात, हा संसार कडू आहे. कडू कसा आहे? कडू. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. महाराज काय म्हणले? संसार कसा आहे? कडू. आणि परमार्थ कसा आहे? गोड आहे. संसार कडू आहे पण आपल्याला कसा वाटतो? गोड. आणि परमार्थ गोड आहे पण आपल्याला कसा वाटतो? कडू. इतके आपण कडू आहे. बरोबर आहे का नाही? परमार्थ गोड आहे पण आपल्याला कसा वाटतंय? कडू. माझं कीर्तन ऐकताना असं शांत ऐकायचं, तेव्हा कळत आहेत नजाकती आदल्या मधल्या. नाही तर लक्ष नसल्यावर कळत नाही. जागाने एसटी निघून गेल्यावर हात करून उपयोग नसते. लवकर लक्ष राहू द्यायचं म्हणजे रेंज, त्याला जिओच्या कार्डाला कशी 4G 5G रेंज असते तसं चित्त माझ्याकडे राहू द्या. नाही तर काय कायला विनोद झाल्याला बी कळत काय नाही. विनोद झाला तरी काय, शेजारचा हसला म्हणून बरेच हसतात. काय नसते त्यांना, काय माहीत नसते काय चाललंय काय नाही काय नाही. 2 जण कीर्तन झाल्यावर हसू लागले, संपल्यावर
मी म्हणलं काय झालंय? म्हणले सुरुवातीचा विनोद आता शिकाळालाय. बरं बरे असे बरेच असतात महाराज, त्यांना काय कळत नसते. विनोद बी लवकर कळायला पाहिजे. तिघ जण येडे पनगाव झोपले. नीट ऐका. कुठं झोपले? कुठं झोपले? पनगाव झोपले. तिघं पनगाव झोपल्यामुळे जागाच पुरत नव्हती. एक जण म्हणला लईच अडचण झाली राव म्हणला. दुसरा मग म्हणला अडचण झाली तर खाली झोप की म्हणला. तिघातला एक जण खाली आला आणि मग वरचे दोघं त्याला म्हणते ये वरी झाली जागा. कळाला मला वाटलं नाही काय कळत. आता ज्यांना नाही कळाला त्यांनी काल्या दिवशी प्रसादाला या. आता नाही कळाल्यावर काय करावं? आता विठ्ठला विठ्ठला